तो चेक पण घेऊन या खालून प्लीज. सत्यक समाज संघाच्या माध्यमातून ज्या वेळेला पहिली मीटिंग झालेली होती विद्रोहीची, तर आपण त्यांच्या हाकेला हाक दिला होता आणि आपण डिक्लेअर केलं होतं की एक वेळचं जेवण जे आहे 5 जेवणांमधलं एक जेवणाची जबाबदारी सत्यक समाज संघाने उचललेली होती आणि त्यासाठी कार्यकर्त्यांकडनं आपण त्यांनी जे देतील ती मदत आपण घेतलेली आहे आणि त्या मदतीचा एक आपण चेक बनवलेला आहे. तो चेक आपण देणार आहोत. फिजिकली छोटा चेक असतो, तो दिसत नाही, त्याचा एक प्रतिकृती मोठा चेक बनवलेला आहे. कार्यकर्त्यांनी वरती आहोत सर्वांनी ताबडतोब आणि आपण तो चेक देणार आहोत. एका संघटनेच्या माध्यमातून एका कार्यक्रमाला दिलेली ती मदत आहे. सर्व संघटना जोपर्यंत आपण एकमेकांना मदत करणार नाही तोपर्यंत बहुजनवाद प्रस्थापित होणार नाही. आपण तुकड्या तुकड्यामध्ये आहोत म्हणून आपले तुकडे तुकडे गँग ते म्हणत असतात. कोण? खालिद भाई, कार्याध्यक्ष खालिद भाई वरती या. ॲडव्होकेट जयश्री भगत, शारदा पगारे सूत्रसंचालन कर. खजिनदार बोलव की त्यांना. या सर आहे नाही, या 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 पुढच्या सत्रासाठी यांनी या म्हणा. नाही मी नाही. ही मदत एक हात मदतीचं आपण अभियान चालवलं होतं. महाराष्ट्रभरातून प्रतिसाद दिलेला आहे. टाळ्या हात वाजवा. हात काय अडचण आहे की काय? ही लोकांनी दिलेली मदत आहे. मुवमेंटला जोपर्यंत आपण मदती करणार नाही होणार नाही. तो चेक बनवला का? फाडला. बरोबर, धन्यवाद. तर अशीच आपण जोपर्यंत एकमेकांना मदत करत नाही तोपर्यंत बहुजनवाद फ्लोरिश होऊ शकत नाहीये. बहुजनवाद फ्लोरिश होण्यासाठी आपण मदत करायला पाहिजे या आशा आणि अपेक्षेने या विचारमंचावर चौथं सत्र परिसंवादाचा आपण सुरू करत आहोत. ॲडव्होकेट जयश्री भगत आणि शारदा पगारे मॅडम यांनी विचारमंचावर यायचं आहे. या परिसंवादाचा विषय आहे भारतीय विषमतेच्या विरोधात विविध धर्मप्रवाहांची भूमिका आणि वास्तव. यामध्ये आदी धर्म, बौद्ध धर्म, बसवपंथ, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, सत्य धर्म या सर्वांच्या संदर्भानं विचारमंथन होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय अरविंद सुरवाडे मुंबई यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावा. यामधील प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक मोहन बाभुळगावकर, छत्रपती संभाजीनगर यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावं. दुसरे वक्ते आहेत माननीय कोरणेश्वर आप्पाजी, उत्सुरी मठ, लातूर यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावं. तिसरे वक्ते आहेत धर्मकीर्ती महाराज, परभणी यांनाही विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. चौथे वक्ते आहेत प्रभू राजगडकर, नागपूरहून आलेले आहेत. यांनाही विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. आणि पाचवे प्रमुख वक्ते आहेत माननीय अरविंद खैरनार यांनाही विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. या परिसंवादामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. परिसंवादाचे अध्यक्ष अरविंद सुरवाडे सर यांना विनंती आहे मंचावर स्थानापन्न व्हावं. माननीय अरविंद खैरनार सर यांनी स्थानापन्न व्हावं. माननीय प्राध्यापिका प्रतिमा परदेशी मॅडम यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. प्राध्यापक एजाज शेख, सुफी संप्रदायाचे अभ्यासक यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. सभा मंडप क्रमांक 2 त्यासाठी काही सूचना आहे. छत्रपती शिवाजी महाराज सभा मंडप, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच, त्याचे उद्घाटक आहेत ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अशोक राणा सर, या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष, आणि अनिल कुमार बस्ते मंच संयोजक, तसेच प्राध्यापक डॉक्टर विलास बुवा बारामतीवरून आलेले आहेत.
दत्ता तुमवाड नांदेडवरून आलेले आहेत. त्यांना विनंती की महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्राचे वाचन करायचे आहे आणि त्यांनी त्या सभा मंडप क्रमांक 2 मध्ये जायचं आहे. त्याचे सादरकर्ते आहेत प्राध्यापक दिलीप महालिंगे सर. दिलीप महालिंगे सर त्या नाटकाचं आपलं त्या पत्राचं वाचन करणार आहेत. त्याचे स्वागत करण्यासाठी भीमराव गाडेकर सर, त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे बाबा बीडकर आणि त्या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी सविता अभ्यंकर मॅडम यांना विनंती की त्यांनी सभा मंडप क्रमांक 2 वर जायचं आहे. त्या ठिकाणी लगेच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. भारतीय विषमतेच्या विरोधात विविध धर्म प्रवाहांची भूमिका आणि वास्तव हा या परिसंवादाचा विषय आहे आणि मंचावर उपस्थित आहेत माननीय प्राध्यापक मोहन बाभुळगावकर, त्यानंतर अरविंद खैरनार सर आणि एजाज शेख सर. या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. प्राध्यापक मोहन बाभुळगावकर सरांचं स्वागत करण्याची विनंती ॲडव्होकेट जयश्री भगत यांना मी करतोय. या परिसंवादामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विषमता आहे. या विषमतेला अर्थात आपण सर्वजण विरोध करतोच आहोत, परंतु या देशामध्ये जे वेगवेगळे धर्म प्रवाह झालेले आहेत, या धर्म प्रवाहांनी या विषमतेला कसा विरोध केलेला आहे, त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांनी जरी ती भूमिका घेतलेली असली तरी समाज जीवनातलं खरं वास्तव काय आहे हे या परिसंवादातून उलगडून दाखवले जाईल. या परिसंवादामध्ये प्रथमतः मी प्राध्यापक मोहन बाभुळगावकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा, विचार मंथन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय, यामध्ये आदरणीय खैरनार सर असतील, एजाज शेख सर असतील, त्याचबरोबर मला इथे बोलत असताना या गोष्टीची ही जाणीव आहे की माझ्यासमोर बसलेले अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व मोठे आहेत. हिमालया एवढी माणसं समोर बसलेली आहे. आज या परिसंवादाचा अत्यंत महत्त्वाचा असा असणारा हा जो विषय आहे, भारतीय विषमतेच्या संदर्भामध्ये विचार करणारा विषय आहे. त्याचबरोबर या परिसंवादाची मध्यवर्ती जी भूमिका आहे किंवा उद्दिष्ट आहे ते हे आहे की खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या काही धार्मिक चळवळी किंवा धर्मसंप्रदाय जे आहेत, या धर्मसंप्रदायांची असलेली जी भूमिका आहे विषमतेच्या संदर्भामध्ये, या विषमतेच्या संदर्भामध्ये सगळ्याच धर्मसंप्रदायांची काय भूमिका राहिलेली आहे. भारताच्या इतिहासाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा, संस्कृतीचा एकूण सगळा विचार करताना या सगळ्याच घटकांवरती भारतामध्ये जातीयतेचा एक सगळ्यात मोठा पगडा आहे, परिणाम आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते आपल्याला दिसतं आहे समोर आणि एका अर्थाने ते वास्तव सुद्धा आहे. हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये अनेक असे महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्या महापुरुषांनी या जातीय विषमतेला, सामाजिक विषमतेला धक्का देण्याचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा धक्का देण्याचं काम केलेलं आहे त्या सर्वांचे स्वतंत्र असे असणारे काही विचार आहेत. या विचारांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती करण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधून ते विचार प्रवाह पुढे निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्राचा विचार करत असताना महाराष्ट्राचं 12वं शतक जे आहे, हे 12वं शतक या समाज क्रांतीच्या दृष्टीने, धार्मिक किंवा आध्यात्मिक क्रांतीच्या दृष्टीने किंवा सामाजिक विषमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं असणारं शतक आहे. याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल,
किंवा बसवेश्वरांचा जो विचार असेल, हे सगळेच्या सगळे विचार, या सगळ्या चळवळी, या सगळ्या सामाजिक ज्या क्रांती आहेत, या 12व्या शतकामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या भोवताली परिसरामध्ये झालेल्या आहेत. हे आपल्याला आधी अधोरेखित करून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि मग प्रत्येकाने स्वतःच्या विचाराने एक नवा विचार प्रवाह करून या प्रस्थापित विचाराला धक्का देण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे. या सगळ्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण जर विचार केला तर महानुभाव संप्रदाय हा आज दिनांकाला सुद्धा महाराष्ट्रामधला अत्यंत महत्त्वाचा असणारा संप्रदाय आहे. आजपर्यंत तो तसाच्या तसा आपल्या समोर येतो. याचं कारण हे आहे की 12व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायाने किंवा पर्यायाने आपल्याला असं म्हणता येईल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक भाषिक मोठं काम केलेलं आहे मराठीच्या संदर्भामध्ये. साहित्याचं जे दालन आहे आणि ज्या काळामध्ये कुणालाही कोणत्याही समाजाला भाषिक जाणीवा नव्हत्या, तेव्हा या समाजाला, महाराष्ट्राला पहिल्यांदा भाषिक जाणीव देण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वतंत्रपणाने केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून त्यांची जी साहित्य परंपरा आहे, ती साहित्य परंपरा आज तागायत आपण निश्चितपणाने वाचू शकतो, बघू शकतो. महत्त्वाचं काम हे आहे की सगळं जग 12व्या शतकापासून किंवा तत्कालामध्ये काव्याकडे, कवितेकडे किंवा पद्य साहित्याकडे जेव्हा जात होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत होता. अगदी त्याच काळामध्ये महानुभाव पंथाने स्वतंत्र एक वेगळी वाट चोखाळली, वेगळी वाट पाडली. त्या वाटेने जाण्याचं धाडस केलं. त्या वाटेने जाण्याचं नुसतं धाडसच केलं नाही, तर ती वाट जास्तीत जास्त प्रशस्त केली. ती म्हणजे मराठी गद्याची. मराठी गद्याची वाट प्रशस्त करण्याचा हा जो सन्मान आहे, हा महानुभाव संप्रदायाने 12व्या शतकामध्ये निश्चितपणाने केलेला आहे असं आपल्याला सहजपणाने म्हणता येतं. याचं कारण असं आहे की पंडित माहीम भट्टांचा पहिला आद्य गद्य ग्रंथ जो आहे लीळाचरित्र, हा लीळाचरित्र गद्य ग्रंथ असणार आहे. त्यानंतर गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ लिहिला गेला, हा सुद्धा गद्य ग्रंथ आहे. आणि त्यानंतर स्मृतिस्थळ नावाचा जो ग्रंथ लिहिला गेला, हा सुद्धा गद्य असा असणारा ग्रंथ आहे. या 3 ग्रंथांच्या द्वारे, यांच्या आधारे आपल्याला सहजपणाने असं म्हणता येतं की महानुभावांनी महाराष्ट्रातली मराठीची गद्याची जी वाट ही वाट अधिकाधिक जास्त प्रशस्त केलेली आहे. आणि ही वाट प्रशस्त का झाली? याला अनेक सांस्कृतिक संदर्भ आहेत, याला अनेक आपले सामाजिक संदर्भ आहेत. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सगळ्यात मोठा एक धक्का जर कोणाला दिलेला असेल या समाजामध्ये, तर तो मराठी भाषेच्या निमित्ताने प्रस्थापित ज्या काही भाषा होत्या, ज्या सगळ्यांच्यासाठी खुल्या नव्हत्या, बंदिस्त होत्या, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जनभाषा जी आहे, या जनभाषेला ज्ञानभाषा करण्याचा हा सगळ्यात मोठा धक्का सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून महानुभाव पंथाचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान इतर कुठल्याही भाषेमध्ये सांगण्याऐवजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. नंतर त्यांचा वसा वारसा चालवणारे महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य यांना जेव्हा त्यांच्या अनुयायांनी विचारलं की आम्ही संस्कृतमध्ये रचना करू का, महानुभाव साहित्याची तत्वज्ञानाची मांडणी करू का, तेव्हा नागदेवाचार्यांचं त्यांना उत्तर होतं की तुम्ही मराठीमध्ये मात्र ही रचना करू नका. तुमचा अस्मात कस्मात मी नेणेगा, मज सर्वज्ञ श्री चक्रधरे निरूपिली मराठी तियाची पुसा. म्हणजे काय, तर आपल्याला मराठी ही चक्रधर स्वामींनी पुढे न्यायला लावलेली आहे. मराठीचा वसा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. ही भाषिक जाणीव चक्रधर स्वामींनी दिलेली आहे आणि त्याच मराठीमध्ये साहित्य निर्मिती झाली पाहिजे, याचा आग्रह धरणारा हा महानुभाव पंथ आहे. आणि म्हणून तत्काल जो काही आहे, याची सुरुवात मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पासून होते असं नाही, त्याच्या काही काळ आधी सुरू होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे.
याचं कारण आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्यापासून मांडणी होत असते किंवा सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असते, परंतु जातीयता किंवा विषमता याचं निर्मूलन मात्र चक्रधर स्वामींच्या काही काळ आधी सुरू झालं होतं. श्री गोविंद प्रभूंच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूर या गावी श्री गोविंद प्रभू हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे एका अर्थाने गुरु. याचं कारण असं आहे की परावर विद्या जी आहे ही चक्रधर स्वामींनी श्री गोविंद प्रभूंकडून स्वीकारलेली होती. त्या काळामध्ये समाजात चातुर्वर्ण्याचा मोठा प्रभाव होता. जातीपातीतील उच्च नीचता ही टोकाला पोहोचलेली होती. सारा बहुजन समाज शूद्रच समजला जात होता. हे त्याच्यामध्ये आणखी एक भर होती. मांग महार आदी सगळ्या जाती जमाती ज्या आहेत या तर कायमच्या निषिद्ध होत्या, परंतु गोविंद प्रभू हे मात्र त्याला त्या काळामध्ये अपवाद होते. स्पृश्यता अस्पृश्यता ही अत्यंत असणारी घनघोर अशी असलेली अस्पृश्यता त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून नाकारली. कारण श्री गोविंद प्रभू हे काही तत्वज्ञ नव्हते, हे काही समाजसुधारक नव्हते, हे काही प्रबोधन करणारे नव्हते. त्यांची कृती हेच त्यांचं बोलणं होतं. तेली कुणब्यांच्या घरीच नव्हे तर महार मांगांदी अस्पृश्यांच्या घरी सुद्धा जाऊन त्यांचा मुक्त संचार असायचा. त्यावेळी तेही आनंदाने त्यांचं अन्न भक्षण करायचं. सामान्य माणसांची उच्च नीचतेच्या चिखलात रुतलेली पाप पुण्याच्या वेढ्यात अडकलेली मने बेचैन व्हायची. सवर्ण लोक आश्चर्याने म्हणायचे, काय झाले व या ब्राह्मणांच्या रांडाशी, आमुचे कुणब्याचे अन्न खातू असे. ही ओळ अधोरेखित करण्यासारखी आहे. श्री चक्रधर स्वामींच्या काही काळ आधी असणारा हा अभिप्राय आहे साहित्याचा. समाजाची ही समीक्षा आहे एका दृष्टीने, की कुणबी माणूस सुद्धा म्हणत होता की हे तेलिनीचे ज्या बाया आहेत, ब्राह्मणाच्या ज्या बाया आहेत, ह्या आमच्या कुणब्यांचं अन्न ग्रहण करतात. पण त्या का करत होता? कारण त्या श्री गोविंद प्रभूंच्या अनुयायी होत्या आणि स्वतः श्री गोविंद प्रभू मात्र हे काहीही जातीपाती मानत नव्हते. ते जसे ब्राह्मणांच्या घरी विचरत होते, जात होते, त्याच पद्धतीने ते तेल्याच्या घरी जात होते, महारांच्या घरी जात होते, अस्पृश्यांच्या घरी जात होते, सर्वांच्या घरी श्री गोविंद प्रभू जात होते. एक वेळेस असेच श्री गोविंद प्रभू एका गल्लीमधून जात असताना लहान मुलगा, तेल्याचा मुलगा होता, तो भाकर खात होता. त्याच्या ताटामध्ये लाख नावाचं जे धान्य आहे त्या लाखाची भाकर त्याच्या ताटामध्ये होती आणि ही लाखाची भाकर श्री गोविंद प्रभू जाऊन पटकन उचलून खाऊ लागले. जसं उचलून खाऊ लागले तसा तसा तो मुलगा ते ताट घेऊन पळू लागला की माझी भाकर कोणी खाऊ नये म्हणून. परंतु श्री गोविंद प्रभू त्याच्या मागे मागे धावत राहिले आणि ती लाखाची भाकर खात राहिले. ती तेलिनी म्हणाली की श्री गोविंद प्रभूजी, आपण ही भाकर कशी काय खाता? ही तर आमची तेलिनीची भाकर आहे. तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणाले, आओ मेली जाय, ही भाकर काही तेलिनीची ना, ही लाखाची भाकर. आणि ही भाकर जातीय विषमतेचा अंत करण्यासाठीचा जो महाराष्ट्रातला इतिहास आहे त्या इतिहासामध्ये ही लाखाची भाकर ही लाख मोलाची भाकर झालेली आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि म्हणून ही जातीयता मात्र श्री गोविंद प्रभू कधीही पाळत नव्हते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. याच रिद्धपूरमध्ये जेव्हा सवर्णांनी बाकीच्या सगळ्या स्पृश्य अस्पृश्य असलेल्या लोकांना पाणी भरण्यासाठीचा पाणवठा नाकारला, दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळामध्ये हे सगळे लोक सवर्णांच्या पाणवठ्यावरती जेव्हा पाणी भरायला गेले तेव्हा त्यांना नाकारण्यात आलं, दूर करण्यात आलं, तिथून प्रतिबंध करण्यात आला. तेव्हा सगळेच्या सगळे लोक हात जोडून श्री गोविंद प्रभूंकडे आले आणि गोविंद प्रभूंकडे येऊन त्यांना सांगितलं की जी आम्ही पाणीये विन मरतू असे, आम्ही सगळेजण हे पाण्याशिवाय जगणार कसे, आमच्यावरती मरण यातना आलेल्या आहेत पाण्यामुळे. आणि तेव्हा श्री गोविंद प्रभूंनी त्या सगळ्यांना सांगितलं, माझ्या मागे चला. त्या रिद्धपूरच्या पूर्व दिशेला आज रेल्वे रूळ जिथं पडलेला आहे, टाकलेला आहे, त्याच्या बाजूलाच मातंग विहीर नावाची एक विहीर अजूनही आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला जाती अंताचा सगळ्यात पहिला अस्सल पुरावा जर आपल्याकडे असेल तर ती मातंग विहीर अजून सुद्धा तिथे जतन करून ठेवलेली आहे. त्यावेळेस श्री गोविंद प्रभूंनी त्या सगळ्या मातंग समाजाच्या लोकांना सांगितलं की इथे तुमच्यासाठी स्वतंत्र विहीर खणा.
तिथे विहीर खणली, त्या विहिरीला अमर्याद पाणी लागलं असं श्री गोविंद प्रभू चरित्र सांगतं. आणि त्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यावेळेस श्री गोविंद प्रभूंनी सोडवलेला आहे, हे आपल्या लक्षामध्ये येतं. अनेक त्या पद्धतीने श्री गोविंद प्रभूंनी त्या रिद्धपूरमध्ये त्यांच्या अवतार कार्यामध्ये कार्य केलेलं आहे. मग त्यामध्ये एखाद्या गरीब बाईचं बाळंतपण स्वतः श्री गोविंद प्रभूंनी केलेलं आहे. कुणाचं लेकरू जर सांभाळायची वेळ आली तर ते लेकरू सुद्धा श्री गोविंद प्रभूंनी सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्या वेळेस एखादी स्त्री जर आंघोळ करायला बसली आणि तिच्या मनात जर असा विचार आला की आता जर श्री गोविंद प्रभू असते तर माझी पाठ घासून दिली असती, आणि मग तिथे श्री गोविंद प्रभू यायचे, त्या बाईची पाठ घासून द्यायचे, हे त्यांच्यामधलं अविकारीपण जे काही आहे हे आपल्याला सहजपणाने लक्षामध्ये येतं. कुणी जर समजा एखादी सून असेल, ती सासूरवाशीन असेल, तर तिच्या आहारावरती मुद्दाम होऊन श्री गोविंद प्रभू लक्ष द्यायचे आणि तिला दूध खायला मिळेल अशी व्यवस्था श्री गोविंद प्रभूंनी केलेली आहे. त्याचबरोबर ज्ञानदान करताना, सदुपदेश देताना श्री गोविंद प्रभूंनी कधीही वेगळा असा भेदभाव केलेला नाही, हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं. जसं ते वेदाध्ययन त्यांनी केलेलं होतं त्याच पद्धतीचं ज्ञान त्यांनी सगळ्या अस्पृश्यांना, त्या काळचे भिल्ल असतील किंवा त्या काळचे आदिवासी असतील, सगळ्यांना हे ज्ञान दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. सासूरवाशीन सुना असतील, निराधार महिला असतील, यांचा आधार होण्याचं काम सुद्धा श्री गोविंद प्रभूंनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि म्हणून माहेर जे आहे हे माहेर श्री गोविंद प्रभू झाल्यामुळे राऊळ माये राऊळ बापू असं श्री गोविंद प्रभूंना समग्र वऱ्हाड म्हणत होतं, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हे सगळं झाल्यानंतर याचाच वारसा पुढे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चालवला. श्री चक्रधर स्वामी जेव्हा या सगळ्या समाजामध्ये आले तेव्हा हा सगळा जो समाज आहे हा यज्ञयाग, कर्मकांड, अंधश्रद्धा, जादूटोना, देवी देवतांचं स्तोम, या सगळ्या यांनी सगळा हा समाज भरून गेलेला होता. समाजाला भीती घालून दिलेली होती. समाजातून संपूर्णपणे खिळखिळा झालेला होता. आणि या समूळ व्यवस्थेचं जे आहे उच्चाटन करण्याची जणू सुपारी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका चांभाराकडून घेतलेली आहे, असा एक भाव त्याच्यामध्ये आहे. मातंगाचा लाडू असेल, आपल्या परिवारामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समभावाच्या धाग्याने घट्टपणाने बांधता यावा म्हणून तो दिलेला आहे. आणि मग या अशा विषमतेच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक नवा विचार या महाराष्ट्रामध्ये मांडला. काय मांडला? तत्वज्ञानाच्या जर पातळीवरती विचार केला तर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापर्यंत जो सनातन धर्म आहे किंवा वैदिक सनातन संस्कृती जी आहे त्याचं जे तत्वज्ञान आहे त्याला अद्वैत तत्वज्ञान म्हणतात. हे अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार आणि प्रचार प्रसार होत होता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तत्वज्ञानाच्या पातळीवरती पहिला विद्रोह थेटपणे केला आणि द्वैत तत्वज्ञानाची मांडणी केली. जीव आणि शिव हे एक आहे या विचाराला छेद देऊन जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 अनादीचे सिद्ध असे असलेले पदार्थ आहे, हे नव तत्वज्ञान या महाराष्ट्राला सांगितलं आणि द्वैत तत्वज्ञानाची प्रतिष्ठापना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली. हा विचार तत्कालीन समाजामध्ये लोकांना आवडला. पैठणला जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले तेव्हा त्यांनी हा सगळा समाज पाहिला. हा समाज सगळा फसवला जातोय हे चित्र त्यांच्या समोर होतं. हा सगळा समाज ठकवल्या जातोय हे त्यांच्या समोर चित्र होतं. आणि तेव्हा या समाजाकडे पाहून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले, हा अवघा जणू ठकला असे, याचे ठक फेडिता कवणी नसे, तू ठकला ऐसे कुणी न पुसे. लीळा चरित्र या वाक्याला साक्ष देतो की हा सगळा समाज कर्मकांड, व्रतवैकल्य आणि या सगळ्या अनावश्यक असलेल्या स्तोमामध्ये कसा गुरफटल्या गेला होता. याच्यामधून सामान्य माणसांची सुटका व्हावी यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक नवा विचार या मराठी माणसाला दिलेला होता. काय विचार होता? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे काही तत्वज्ञानात्मक असलेले जे सूत्र आहेत किंवा वचन आहेत, या वचनांचा संग्रह नंतर पंडित केशीराज व्यासांनी जो केलेला आहे तो म्हणजे सूत्रपाठ. या सूत्रपाठामध्ये त्यांचं तत्वज्ञान आपल्याला सहजपणाने वाचायला मिळतं. त्यामध्ये विषमतामूलक ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला थेटपणे भिडण्याचं एक मोठं धाडस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं.
चातुर्वर्ण्यम चरत भैक्षम या शास्त्राचे अनुसरीजे हे एक सूत्र त्याच्यामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ हा आहे की भिक्षा मागणारे हे चारही वर्णामध्ये भिक्षा मागत नव्हते. विशिष्ट वर्णामध्ये फक्त भिक्षा करावी आणि उदरनिर्वाह करावा याला छेद देऊन सर्वज्ञ श्री चक्रधरांनी स्वतःच्या अनुयायांना सांगितले की चारही वर्णांमध्ये भिक्षा करा म्हणजे अन्न ग्रहण करा. इथे सगळ्यात एक मोठा धक्का या व्यवस्थेला बसला. महारवाडा होऊन धर्म काढावा. आणखी एक महत्त्वाचं सूत्र, जर आपल्याला एखाद्या विषयाची जिज्ञासा असेल, एखादा विषय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल आणि त्या विषयातला तज्ज्ञ माणूस जर एखाद्या महारवाड्यामध्ये राहत असेल, शेवटच्या घरामध्ये राहत असेल आणि जो त्याज्य तत्कालीन आहे, त्याज्य जे काही घर आहे तिथे जर राहत असेल, तर मात्र जो जिज्ञासक आहे त्याने त्या महारवाड्यामध्ये सुद्धा जायचं आहे आणि तिथून तुमची जिज्ञासा पूर्ती करून घ्यायची आहे. याचा अर्थ त्याच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधाने तुम्ही वागायचं आहे. हा त्यातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेला संदेश हा जातीला, हा पातीला, कर्मकांडाला या सगळ्यांना एक धक्का देणारा त्यावेळेस ठरला. घर न निवडत भिक्षा कीजे. घरांची निवड करायची नाही, घर बघायचं नाही. हे ब्राह्मणाचं आहे, क्षत्रियाचं आहे, शूद्राचं आहे, कुणाचं आहे असं काहीही बघायचं नाही. आणि जो साधक आहे त्याने घर न निवडता भिक्षा करायची आहे, याचाच अर्थ अन्न ग्रहण करायचं आहे. याच खानपानाच्या संदर्भामध्ये आणखी एक सूत्र, आणखी एक विचार दिला, एकत्र खानपान कीजे. सगळ्यांनी एकत्र बसायचं, कुणीही उच्च नाही, कुणीही नीच नाही, कोणीही स्पृश्य नाही, कोणीही अस्पृश्य नाही, सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि जेवण करायचं. आत्ता काल परवा एका वाचन सत्रामध्ये नेमकं याच संदर्भामध्ये लीळा चरित्रातली ती एक लीळा वाचनामध्ये आली. आपल्या जवळच वेरूळ हे एक अत्यंत ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. या वेरूळला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की सगळ्यांनी एकत्र बसून जेवण करा. त्याच्यामध्ये असलेला एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती मात्र एकत्र बसलेला होता, सगळ्यांच्या सोबत होता, पण आपल्या वाट्याचं अन्न जे आहे ते थोडंसं त्याच्यामधूनच त्याने एक विभाग केला आणि जेवण करू लागला. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दुसऱ्यांना खुणावतात की हा जरा वेगळा पडलेला आहे, त्याला जरा तुमच्यात सामावून घ्या. आणि मग जे त्यांचे अनुयायी होते त्यांनी त्याच्या समोरचा सगळा अन्नाचा जो भाग आहे तो सगळा एकत्र कालवला आणि त्याला एकत्र जेवायला भाग पाडलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वैशिष्ट्य हे आहे की चक्रधर स्वामी फक्त विचार देऊन थांबलेले नाहीयेत, तर चक्रधर स्वामींनी त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे की ते आचरण करून घेणं, हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आचरण करून घेतलं. हे चक्रधर स्वामींचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यानंतर एकदा डोमेग्रामला असताना, जे श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे, तेव्हा एका बाईने त्यांना प्रश्न केला की तुम्ही सकाळी 5 वाजता उठता, 4 वाजता उठता आणि काहीतरी स्मरण करता, तर तुम्ही कुणाचं स्मरण करता? त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उत्तर दिलेलं महत्त्वाचं आहे, बाई हे सकळ जीवाते चिंती. आणि या सूत्रामध्ये सर्वात्मकता आहे, या सूत्रामध्ये व्यापकता आहे, सर्व व्यापित्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस असा काहीही विचार त्यांनी मांडलेला नाही की हे हिंदूंना चिंतन करतात, की हे मुस्लिमांचं चिंतन करतात, हे जैनांचं चिंतन करतात, की हे बौद्धांचं चिंतन करतात, असा कुठलाही आपपर भार नव्हता. बाई हे सकळ जीवाते चिंती. आणि यामध्ये, या सूत्रामध्ये सर्व व्यापित्व, सर्व व्यापकत्व निहित झालेलं आहे, हे आपल्या लक्षामध्ये येतं. हा झाला त्यांच्या विचारांचा भाग. परंतु आपण त्यांच्या जीवनाकडे जेव्हा पाहतो तर त्यांनी हे जीवन जगलेलं आहे का? निश्चितपणाने त्यांनी हे जीवनात आचरण आणलेलं आहे. हे लीळा चरित्र ग्रंथावरून आपल्याला लक्षात येतं. त्या डोमेग्रामला किंवा नगर जिल्ह्यामध्ये एकदा एक मातंग या समाजाचा व्यक्ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटायला आला. आतमध्ये जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते म्हणून त्याने बाहेर थोडासा थांबला आणि निरोप पाठवला की मला या ठिकाणी असलेले जे स्वामी आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आतमध्ये काही व्यस्त असल्या कारणामुळे थोडासा वेळ लागला आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा चक्रधर स्वामींनी त्याला दर्शन दिलं त्यावेळेस प्रसाद म्हणून त्या मातंगाला चक्रधर स्वामींनी एक लाडू दिला प्रसाद म्हणून. आणि त्या मातंगाला जेव्हा लाडू दिला,
हा लाडू दिल्यानंतर माझ्याकडे मात्र चक्रधर स्वामींना द्यायला काही नाही, म्हणून तोच लाडू पुन्हा चक्रधर स्वामींना दिला. आणि हा लाडू जेव्हा पुन्हा चक्रधर स्वामींना दिला, तो लाडू घेऊन आतमध्ये आले चक्रधर स्वामी. आणि तिथे असलेले माहीमभट्ट, तिथे असलेले नागदेवाचार्य, तिथे असलेल्या महदाईसा, तिथे असलेल्या बाईसा, हे सगळे एका अर्थाने ब्राह्मण कुटुंबामधले लोक, या सगळ्यांना त्या मातंगाच्या हातचा असलेला जो लाडू आहे त्या सगळ्या लाडूचा प्रसाद सगळ्यांच्या हातावरती ठेवला. आणि चक्रधर स्वामी म्हणाले, घेया प्रसादवादी हो घ्यावा. ही जी एक जगण्याची त्यांची स्वतःची पद्धत आहे, ही पद्धत आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी फक्त निरूपण केलं नाही, त्यांनी विचार मांडला नाही, ते विचार जगलेले आहेत. असंच एक वेळेस ब्राह्मणांच्या सोबत, या सगळ्या महाजनांच्या सोबत जेव्हा होते, तेव्हा दाको नावाचा एक लोहार चक्रधर स्वामींना भेटायला आला. तो भेटायला आला, त्याला माहिती होती आपली मर्यादा, म्हणून तो बाहेरच थांबला. त्याने पुन्हा निरोप पाठवला की दाको आपल्याला भेटायला आलेला आहे. स्वामींनी सगळ्या लोकांना बाजूला ठेवलं आणि धावत पळत सगळ्यात बाहेर आले. त्या दाकोची भेट घेतली. त्या दाकोची भेट घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली आणि त्याला म्हणाला, बघितले आतमध्ये केवढी मोठी गर्दी झालेली आहे, या सगळ्या गर्दीमुळे मला तुमच्यासारख्या सामान्य माणसांना सहजपणाने भेटायला अडचण येते, पण तू आलास बरं वाटलं मला. आणि त्या ठिकाणी त्या दाकोने एक सतरंजी चक्रधर स्वामींना भेट स्वरूपामध्ये दिली, ज्या सतरंजीवरती नंतर चक्रधर स्वामी खूप दिवसांपर्यंत झोपत होते, बसत होते. त्याला फक्त तिथे भेटले आणि ती सतरंजी घेतली एवढं नाही, त्या बाईसांना सांगितलं की याला आपल्या पंक्तीमध्ये जेवायला बसवा आणि अशा ठिकाणी बसवा की मी जेवायला बसल्यानंतर माझ्या नजरेसमोर तो दाको दिसला पाहिजे, अशा ठिकाणी त्याला पंक्तीमध्ये बसवा. त्याला आग्रहाने जेवू घातलं. ही जी समता आहे, ही जी सामाजिक समरसता आहे, ही समरसता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या सगळ्या लोकांकडून जगून घेतली, ही त्यातली महत्त्वाची असणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना कुणी विचारलं की तुम्ही नेमके कोण आहात, तुम्ही ब्राह्मण आहात का, तुम्ही वैश्य आहात का, तुम्ही शूद्र आहात का, की तुम्ही क्षत्रिय आहात, याच्यावरती मी आधी ज्या अवतारावरती बोललो श्री गोविंद प्रभू, त्यांनी सुद्धा हा श्लोक सांगितला. आणि माहीम भट्टांनी जेव्हा चक्रधर स्वामींना हा प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा हाच श्लोक माहीम भट्टांना सांगितला. तो श्लोक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणारा श्लोक आहे. तेव्हा चक्रधर स्वामी म्हणतात, नाहम मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निज बोध रूप. मी गृहस्थ नाहीये, मी वनामध्ये जाणारा वानप्रस्थ नाहीये, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही आणि शूद्रही नाही, मी यक्षही नाही आणि मी मनुष्यही नाही. मी काय आहे तर शेवटच्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की निजबोध रूप. आत्मज्ञान जे आहे, स्वतःला आपलं जे ज्ञान होतं ना, हे पवित्र असं असलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजे माझं स्वरूप आहे, हे त्यांना सुचवायचं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला तत्कालीन समाजामध्ये निश्चितपणाने सांगता येतील, ज्या अधोरेखित करता येतील. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या तत्कालाच्या, परंतु मग मधल्या काळामध्ये महानुभाव पंथामध्ये अशा काही गोष्टी घडत होत्या का, याचाही विचार करणं गरजेचं मला वाटतं. आणि आज काल आणि आज या संदर्भात मी जे वाचन करत होतो, एक महत्त्वाचा संदर्भ मला या निमित्ताने सापडला. तो महत्त्वाचा आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्यासाठी तो निश्चितपणाने या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद होईल. पुण्यामध्ये श्री विद्वांस महानुभाव म्हणून एक होते, त्यांच्याकडून लोकमान्य टिळकांनी या महानुभाव संप्रदायाबद्दल सगळी माहिती घेतली आणि ही माहिती घेऊन केसरीमध्ये एक लेख लिहिला. ज्या अंकामध्ये हा लेख लिहिला गेलेला आहे त्याची तारीख सुद्धा उपलब्ध आहे. 21 नोव्हेंबर 1899च्या केसरीमध्ये, त्या पत्रकामध्ये त्यांनी एक लेख प्रसिद्ध केला. त्यामध्ये स्वतः लोकमान्य टिळक म्हणतात की महानुभाव पंथात शूद्र हा ब्राह्मणाचा गुरु होऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे.
महानुभाव पंथात शूद्र हा ब्राह्मणाचा गुरु होऊ शकतो. महानुभाव अस्पृश्य किंवा स्पृश्य लोकांकडूनच या सगळ्या लोकांकडून अन्न ग्रहण करतात. हे अगदी अलीकडचं उदाहरण आहे. आणि आजही महानुभाव पंथामध्ये असा कोणताही आपपर भाव कधीही झालेला माझ्या दृष्टीत कधी आलेला नाही. आणि म्हणून जाती अंताची ही जी सगळी परंपरा आहे, ही परंपरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची यासाठी म्हणावी लागते की जरी गोविंद प्रभूंच्या पासून सुरू झालेली असली तरी सुद्धा श्री गोविंद प्रभू अवतार असे होते की त्यांना तो जाणीव किंवा तो ज्ञानाचं जे अधिष्ठान पाहिजे ते अधिष्ठान नव्हतं. पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेली प्रत्येक कृती जी आहे त्या कृतीमागे जाणीवेचा हेतुपूर्वक असा असलेला एक दृष्टिकोन होता. त्यामुळे त्यांनी ती जाणीवपूर्वक स्वतः आचरला, जाणीवपूर्वक आपल्या स्वतःच्या अनुयायांकडून आचरून घेतला. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागतं की ही जी सगळी परंपरा आहे ही परंपरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पासून सुरू होते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव साहित्य जे आहे याला कशा पद्धतीने अधोरेखित करता येईल या कार्याला, यासाठी फक्त जाता जाता एक शेवटची कविता मी सादर करतो आणि माझे विचार मी या ठिकाणी थांबवतो. ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे, छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. होतं 12व शतक नाही तत्व नाही ज्ञान, किडा मुंगी सारखेच होते मानवी जीवन. जो तो ओरडून सांगे इथे भेदभाव आहे, छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. दिशाहीन समाज हा जातीपातीत वाटला, दिशाहीन समाज हा जातीपातीत वाटला. ज्याने त्यानेच आपापले स्वार्थी संसार थाटला. करणीला कसायाच्या पसायाचा आवा आहे, छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. तेवढ्यात अज्ञानाच्या अंधारात सूर्य आला, तेवढ्यात अज्ञानाच्या अंधारात सूर्य आला. बांधल्या गायी सारखा सर्व समाज सोडला. नवा धर्म दिला त्याचं चक्रधर नाव आहे, छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. कर्मकांडाविरोधात तलवार उपसली, कर्मकांडाविरोधात तलवार उपसली. रूढी प्रथा वर्णभेद यांच्या उरी खुपसली. प्रस्थापित भामट्यांच्या वर्मी खोल घाव आहे, छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. दिले स्त्रियास स्वातंत्र्य मागे अभय मानसा, दिले स्त्रियास स्वातंत्र्य मागे अभय मानसा. जसा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहे तसा, उच्च नीच कोणी नाही सर्व समभाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे, छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. धन्यवाद. अत्यंत प्रखरपणे प्राध्यापक मोहन बाभुळगावकर सरांनी या ठिकाणी महानुभाव संप्रदायाची जी भूमिका आणि समतेच्या संदर्भातला जो विचार आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. 12व शतक हे जातीयतेचा पगडा असणारं शतक होतं. अज्ञान होतं, अडाणी पण होतं, संस्कृतचा प्रभाव होता आणि सामान्य माणसाची भाषा ही ज्ञानाची भाषा नव्हती. महानुभाव संप्रदायानं ती ज्ञानाची भाषा बनवली. त्यामध्ये चक्रधर स्वामींचं जे कार्य आहे ते प्राध्यापक मोहन बाभुळगावकर सरांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि पुढील वक्ते प्राध्यापक एजाज शेख सुफी संप्रदायाचे अभ्यासक आहेत, त्यांना मी आदरपूर्वक निमंत्रित करतो. प्राध्यापक एजाज शेख सर. या सत्राचे अध्यक्ष आणि या सत्रामधील सर्व सन्माननीय वक्ते आणि सभागृहातील सर्व आदरणीय बंधू भगिनींनो, विषय आहे भारतीय विषमतेच्या विरोधात विविध धर्म प्रभा. मुळात या ठिकाणी सूफी संप्रदाय सुद्धा अब्राह्मणीय संप्रदायापैकी एक संप्रदाय आहे. ज्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय या सर्व संप्रदायाचा उदय झाला, त्याच कालखंडामध्ये दक्षिणेमध्ये सूफी संप्रदायाचा सुद्धा उगमन झालं, इथं उदय झाला आणि त्याचा प्रसार झालेला आहे. मुळात भक्ती संप्रदायामधले ही सर्व संप्रदाय आहेत आणि भक्ती संप्रदायाचा उदय 9व्या शतकामध्ये झालेला आहे.
8व्या शतकामध्ये शंकराचार्याच्या अतिशय ताठर भूमिकेनं समाजामधल्या बौद्ध धर्म आणि जैन धर्म आणि वैदिक धर्मामधल्या विषमतेचा शिखर गाठलेला होता. समाजामध्ये उच्च नीच, धर्मभेद, समाजभेद अशा पद्धतीने समाज हा विखुरलेला होता. याच कालखंडामध्ये 6व्या शतकामध्ये इस्लाम धर्माचा उदय झाला आणि कालांतराने 200 वर्षानंतर म्हणजे इसवी सन 8व्या शतकामध्ये सूफी संप्रदाय इस्लामच्या अंतर्गत असणारा एक संप्रदाय म्हणून, पंथ म्हणून उदयास आला. हिंदुस्थानामध्ये सूफी संप्रदायाचं केव्हा आगमन झालं? हिंदुस्थानामध्ये उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतामध्ये सर्वप्रथम सूफीचा आणि इस्लामचा आगमन झालेला आहे. आणि भक्ती संप्रदायाचा उदय सुद्धा दक्षिणेमध्ये झालेला आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये यादव साम्राज्याच्या कालखंडामध्ये, यादव राज्याचा कारकिर्दीमध्ये सर्वात प्रथम मोमीन आरिफ नावाचे सूफी या ठिकाणी दौलताबाद किल्ल्याच्या पूर्वेला 3 किलोमीटरवर त्यांची खानका आहे, त्यांची दर्गा आहे. हे 1200 मध्ये त्यांचं आगमन झालं. 1237 मध्ये शाह जलालुद्दीन गंजनवा हे सुलीभंजन जे दौलताबादचा एक भाग पूर्वी समजला जायचा, इथं या सूफीचं आगमन झालेलं आहे. त्या कालखंडामध्ये यादव घराण्यामध्ये यादव साम्राज्य दक्षिणेमध्ये एक परबळ साम्राज्य समजलं जायचं. म्हणजेच सूफी संप्रदायावर किंवा इस्लामवर अशा पद्धतीचा एक आरोप केला जातो की दक्षिणेमध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये इस्लाम हा तलवारीच्या बळावर राज्यकर्त्यांनी इस्लामचा प्रसार केलेला, अशा पद्धतीचा एक आरोप केला जातो. मात्र हे विचार न करता केलेला एक विधान आहे, विचार न करता लिहिलेलं एक लिखाण आहे. मुळात या ठिकाणी इस्लामिक आक्रमण म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मुस्लिमांचं आक्रमण म्हणता येईल किंवा अरबांचं आक्रमण म्हणता येईल किंवा या ठिकाणी पठाणाचा, तुर्कांचा, मोगलांचं आक्रमण म्हणता येईल. इथंही इतिहासकारांनी तिथं इस्लामिक आक्रमण म्हणून म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता इस्लामिक आक्रमण नाही, ते मुस्लिम राज्यकर्त्यांचं आक्रमण आहे. हे 1296 मध्ये ज्यावेळेस अलाउद्दीन खिलजीनं दक्षिणेवर आक्रमण केलं, देवगिरीवर आक्रमण केलं, त्यापूर्वी इथं अनेक सूफी संप्रदायाचा प्रसार करत होते. त्या कालखंडामधली सामाजिक आणि धार्मिक स्थिती आपण जर बघितली महाराष्ट्रामधली, तर समाज हा अंधश्रद्धेमध्ये, जातीयतेमध्ये, उच्च नीचतेमध्ये, श्रीमंत गरिबामध्ये अशा पद्धतीने विखुरलेला समाज होता. समाजामधल्या बहुसंख्य लोकांना, बहुजनांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग उपलब्ध नव्हता, मोक्ष प्राप्तीचा अधिकारच त्यांना नाकारलेला होता. आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न, सर्वसामान्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने इथं मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, दक्षिणेमध्ये वारकरी संप्रदाय करत होते, मानुभाव संप्रदाय करत होते, त्याच पद्धतीने सूफी संप्रदायाने सुद्धा या ठिकाणी धर्म प्रसार करण्यास प्रारंभ केलेला आहे. मुळात सूफी संप्रदाय हे जोडणारा संप्रदाय आहे, तोडणारा संप्रदाय नाही. समतेचा पुरस्कर्ता हा संप्रदाय आहे. मुळात या ठिकाणी इस्लाम हा समतेचा पुरस्कार करणार आहे. ज्यावेळेस या ठिकाणी आपण पाहतो की मोहम्मद पैगंबराचा उदय झाला, मोहम्मद पैगंबरांना प्रेषित्व पद मिळालं 40 वर्षाच्या नंतर, आणि त्यांनी या ठिकाणी इस्लामी राजवटीला ज्यावेळेस प्रारंभ केला त्यावेळेस त्यांनी सर्वसामान्याला हक्क दिलेला आहे, स्त्रियांचा हक्क दिलेला आहे. सर्वसामान्याला सोबत घेऊन त्यांनी राज्यव्यवस्था केलेली आहे. त्यांचेच उत्तराधिकारी या ठिकाणी पण पाहतो की हजरत अबूबकर असेल, हजरत उमर फारूक असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचे खिलाफतशाही सुरू केलेली होती. आणि कालांतराने या ठिकाणी 5व्या खलिफ्याच्या नंतर इस्लाम धर्मामध्ये सुद्धा या ठिकाणी राजेशाहीला प्रारंभ झाला.
तिथेही अन्याय अत्याचार होऊ लागला. म्हणून पापभीरू लोकांनी, विद्वान लोकांनी, या लोकांनी या ठिकाणी एकांतात बसून चिंतन मनन करून या ठिकाणी सुफी संप्रदाय इस्लामच्या अंतर्गत याच्यासाठी की इस्लामचे 5 कर्तव्य आहेत. जो व्यक्ती इस्लाम धर्माला मानतो आणि या 5 कर्तव्यापैकी एकाला जरी त्याने विरोध केला किंवा नाकार दिला तर तो इस्लाममध्ये त्याचं अस्तित्व नसतं. तर सुफीने कुठल्याच या ठिकाणी या 5 तत्वांना, 5 कर्तव्याला नाकारलेलं नाही. इस्लामच्या चौकटीच्या अंतर्गत राहून समतेचा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुफी संप्रदायाचा उदय अरब राष्ट्रामध्ये जरी झालेला असला तरी आशिया खंडामध्ये म्हणजे हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश या देशामध्ये अफगाणिस्तान या प्रांतामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला आहे. तत्कालीन कालखंडामध्ये हिंदुस्थानामध्ये राज्य व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतो की उत्तर भारतामध्ये सर्वात अगोदर अरबांचं आक्रमण झालेलं आहे. 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमनं आक्रमण केलं. त्याच्यानंतर 200 वर्षापर्यंत तिथं कुठल्याच म्हणजे मध्य प्रांतामधला किंवा अरबांचं आक्रमण झालं नाही. नंतर 1999 ते 1030 पर्यंत 17 स्वाऱ्या मोहम्मद गझनीनं केलेल्या आहेत. मात्र आणि नंतर 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक या व्यक्तीनं या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये, उत्तर हिंदुस्थानामध्ये राज्य व्यवस्था स्थापन केली. तोपर्यंत इकडे खाली 1294 पर्यंत म्हणजे 90 वर्षाच्या नंतर मुस्लिमांचं आक्रमण दक्षिणेमध्ये झालं. मात्र या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण हिंदुस्थानमध्ये सुफींचं आगमन झालेलं होतं. सुफीच्या तत्वज्ञानाचा एक वैशिष्ट्य आहे की सुफी समतेचा पुरस्कार करतात. आपल्या खानखामध्ये किंवा आपल्या मठामध्ये सर्वांना या ठिकाणी सर्वांना येण्याची संधी आहे. सर्वांना या ठिकाणी समानतेची वागणूक दिल्या जाते. तिथल्या लंगरखान्यामध्ये सर्वांना या ठिकाणी जेवण दिलं जातं. विशेष म्हणजे लंगरखान्याचा एक संदर्भ सांगतो मी तुम्हाला की ज्यावेळेस यादव घराण्यामधला एक व्यक्ती मोहम्मद खुसरोच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस दिल्लीमध्ये जातो, दिल्लीमध्ये सुफी निजामुद्दीन औलियांची खानका होती आणि तिथे गेल्यानंतर तिने पाहिलं की खानखामध्ये शाकाहारी भोजन दिलं जातं आणि बाहेरचा कोणी व्यक्ती जर आलेला असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेटमध्ये ते जेवतात. अन्यथा या ठिकाणी दस्तरखानवर म्हणजे एका प्लेटमध्ये 2-2, 4-4 माणसं जेवण्याची परंपरा या ठिकाणी सुफीची परंपरा ती आजही इस्लाम समाजामध्ये, इस्लाम धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी सुफीनं या दक्षिणेमध्ये वास्तविक पाहता या ठिकाणी राज्यकर्त्याचे त्यांचे संबंध आलेले, मात्र या ठिकाणी राज्यकर्त्याचे ते आहारी गेलेले नाही. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की मोहम्मद तुगलकाच्या कालखंडामध्ये मराठा सरदार खामदेव आणि दौलत खान या लोकांनी सुलतानाच्या विरोधात बंड केलेला आहे. कारण की मोहम्मद तुगलकांचं राज्यकारभार आहे ना, हे दिल्लीमधून इकडे येऊन ते दक्षिणेमध्ये येऊन त्यांनी ते राज्यकारभार करत होते आणि याच्या राज्यकारभारामध्ये शांतता नव्हती. म्हणून सुफीच्या मदतीनं या 2 लोकांनी म्हणजे सुलतानाच्या विरोधात बंड केलेला आहे आणि सुफीकडे गेलेले आहेत. तो सुफीने सांगितलं की या ठिकाणी तुम्ही देवगिरीच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त न होता तुम्ही गुजरातकडे निघून जा. म्हणजे अशा पद्धतीने सुफीने ज्या वेळेस सुलतानाने, राज्यकर्त्याने समाजावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्यावेळेस त्यांनी विरोध केलेला आहे. आणि याचं एक उदाहरण आहे बहमनशाहीच्या कालखंडामध्ये या सर्व संप्रदायाचा इथं उदय झालेला आहे. मुळातच 13वे शतक हे दक्षिणेमधलं किंवा महाराष्ट्रामधलं एक क्रांतिकारक शतक समजलं जातं. याच शतकामध्ये हे सर्व संप्रदाय उदयास आले आणि या ठिकाणी प्रसारित झालेले. हा बहमनशाहीच्या राज्यव्यवस्था या दक्षिणेमध्ये होती आणि त्याचा दुसरा सुलतान मोहम्मद शाह म्हणून, या मोहम्मद शाह हा दारूच्या व्यसनी आहारी गेलेला होता आणि शर्यतनुसार किंवा सर्वसामान्याला कल्याण करण्याची त्याची धोरण नसल्यामुळं या सुलतानाच्या हातावर या सुफीने बैत घेतलेले नाही, म्हणजे त्याला मान्यता दिलेली नाही. म्हणून या ठिकाणी सुलतानाने सुफीला आपल्या दरबारामध्ये बोलवलेलं आहे. मात्र या ठिकाणी त्यापूर्वीच सुलतानाला उत्तरेकडे निघून जावं लागलं कारण की उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात बंड झालेला होता.
आणि नंतर या ठिकाणी आपण पाहतो की बहमान शहाने नंतर सुफीच्या हातावर दीक्षा म्हणजे सुफीकडे जाऊन तशी विनंती केली आणि नंतर आपल्या पद्धती आपलं म्हणजे त्यांनी आपलं सुधारणा करून घेतली आपल्या वागणुकीमध्ये. अशा पद्धतीने सुफीनं या समाजामध्ये सर्वसामान्याला स्थान तर दिलंच आहे. आणि वारकरी संप्रदायाचं आणि सुफी संप्रदायाचं जर आपण तुलना जर केली तर दोन्ही संप्रदायामध्ये बरंचसं साम्य आपल्याला पाहायला मिळेल. गुरु शिष्य परंपरा तिकडंही इकडंही आहे आणि नामस्मरण करण्यावर दोन्ही संप्रदायामध्ये भर दिलेला आहे. जनकल्याण दोन्ही संप्रदायामध्ये मान्य केलेलं आहे. मात्र या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की या ठिकाणी या वारकरी संप्रदायाचा प्रभाव सुफी संप्रदायावर पडलेला आहे. मुळात सुफी संप्रदायाचा उगम मोहम्मद पैगंबराच्या पासून ग्राह्य धरल्या जातं. म्हणजे निकलसन नावाचा एक इंग्रजी मोठा एक विद्वान सुफी संप्रदायाचा अभ्यासक होऊन गेलेला आहे. राम पूजर तिवारी सुफी आणि साधना या ग्रंथामध्ये त्याने म्हटलेलं आहे की सुफीचा जो उगम झालेला आहे हा सुफीचा उगम मोहम्मद पैगंबराचं बोधवचन म्हणजे हदीस आणि पवित्र कुराणामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सुफीची जी परंपरा जाते मोहम्मद पैगंबरापर्यंत जात असते है ना. आणि मात्र या ठिकाणी मोहम्मद पैगंबराच्या कालखंडामध्ये सुद्धा 40 लोकांचं मोहम्मद पैगंबराच्या मस्जिदीच्या समोर एक ओटा आहे असाफे सुफा, तिथे हे सुफी बसलेले असायचे आणि नामस्मरण ईश्वराच्या चिंतनामध्ये त्याच्यामध्ये ते मग्न राहायचे. त्यांना जेवायला मिळायचं तर खायचं नाही तर तसंच ते राहायचे. म्हणजे तेव्हापासूनही या सुफीचा उगम असा झालेला असं म्हणतात. मात्र नंतर सर्व सुफी संप्रदायामध्ये जे वेगवेगळे पंथ आहेत हे सर्व मोहम्मद पैगंबराचे पुतणे आणि चौथे खलिफा हजरत अलीपर्यंत त्यांची ही आध्यात्मिक परंपरा घेऊन जातात. म्हणजे सुफी हे दक्षिणेमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सुफी संप्रदायाचा आणि इस्लामचा प्रसार केलेला आहे त्यावेळेस राज्यकर्त्याचा त्यांना विशेष असा सहभाग किंवा विशेष आश्रय मिळालेले नाही. म्हणजे या संदर्भामध्ये सेतू माधवराव पगडी यांनी सुफी संप्रदाय हा एक ग्रंथ लिहिले आहे. अतिशय उत्तम असा हा ग्रंथ आहे. मात्र त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक मेक मारून ठेवली की त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी राज्यकर्त्याकडून यांना मोठ्या प्रमाणात आतून धन मिळत होतं, गुप्त धन देत होते. मात्र अशा पद्धतीचं हे धोरण नाही. सुफीच्या लंगरखान्यामध्ये जे अन्नदान चालायचं त्यावेळेस श्रीमंत लोक किंवा या ठिकाणी आमिर उमराव सरदार ही मंडळी येऊन तिथं या ठिकाणी आशीर्वादापोटी त्यांना ते अन्नछत्रासाठी ते दान करायचे आणि त्याच्यामध्ये ते पुण्य समजलं जायचं. कुठल्याही दर्गेमध्ये आपण पाहिल्यानंतर एकाच कालखंडामध्ये सर्व दर्गा उभा राहिलेली असं नाही. मस्जिद एका अमीराने किंवा श्रीमंताने बांधली, खानखा दुसऱ्याने बांधली आणि नंतर राहण्यासाठी धर्मशाळा दुसऱ्याने बांधली. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने तिथं या ठिकाणी या राज्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांचं हे झालेलं आहे. आणि राज्यकर्त्याचं आणि सुफीचा मोठ्या प्रमाणात संबंध आपल्याला आपण पाहिलेलंच आहे. जसं या ठिकाणी आपण पाहतो की शहाजी राजांचे वडील मालोजी राजांचा आणि शेख मोहम्मद सुफी शेख मोहम्मद यांचा संबंध आहे. मालोजी राजे आणि शाह शरीफ जे अहमदनगरमध्ये दर्गा आहे त्यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी मालोजी राजांना 2 पुत्र झालेले आणि त्यांच्या नावानेच त्यांना शहाजी आणि शरीफ जे नाव ठेवलेलं आहे. आणि शहाजीचा आणि शेख मोहम्मद बाबाचा जे की पूर्वी या ठिकाणी पण दौलताबादमध्ये राहत होते त्यांचा कालखंड आहे 1560 ते 1660 हे 100 वर्षाचा कालखंड या शेख मोहम्मद बाबाचा आहे. शहाजी राजाने त्यांचा चकनामा मोडीमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो की त्यांनी मकरंदपूर आहे ना श्रीगोंदा, त्याला चंबारगोंदा पूर्वी म्हणायचे, मकरंदगोंदा श्रीगोंदा या ठिकाणी या सुफीला तिथं जमीन दान देऊन या ठिकाणी तिथं त्यांची व्यवस्था केलेली आहे. तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजाचा आणि केळशीचे एक सुफी म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये केळशीचे सुफी शाह याकूब यांचा आणि शिवाजी महाराजाचा संबंध होता. म्हणजे अशा पद्धतीनं सुफीचा आणि राज्यकर्त्याचेही संबंध आलेले आहेत. आणि राज्यकर्ते आणि अमीर उमराव त्या कालखंडामध्ये सुफीचा आशीर्वाद घेण्यासाठी किंवा सुफीची समाजामध्ये असणारी लोकप्रियता ही लोकप्रियताला छेद न जाता त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून अनेक सुफी या ठिकाणी सुफीकडे राज्यकर्ते जात होते. त्याबरोबरच या ठिकाणी सुफीने काही साहित्य सुद्धा निर्मिती केलेली आहे. जसं या ठिकाणी पण पाहतो की भारुड आहे, अभंग आहे,
चारोळे आहेत. अशाच पद्धतीचं लिखाण सुद्धा सुफीने जे केलेलं आहे त्याला आपण मलफुजात असं आपण म्हणतो. मलफुजात म्हणजे या ठिकाणी सुफी आपल्या शिष्यांना किंवा सर्वसामान्यांनी जे प्रवचन देत असतात त्यांचा एक शिष्य ते लिहून घेत असतात, त्यालाच आपण मलफुजात असं म्हणतो. मलफुजात म्हणजे या ठिकाणी सुफीने केलेलं प्रवचन, हे प्रवचन ह्या सर्वसामान्यासाठी आणि सुफीचे विशेष शिष्य आहे यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीत राहत असत. म्हणजे अशा पद्धतीने सुफीने इथं मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे. आणि सुफी ज्यावेळेस दक्षिणेमध्ये आले त्यावेळेस इथं त्यांची भाषा नव्हती, इथं त्यांचे राज्यकर्ते नव्हते आणि इथं त्यांचं कोणी नव्हतं, तरी इथल्या समाजामध्ये येऊन ते एकत्रित म्हणजे इथं त्यांनी समझोता करून घेतला. या ठिकाणी त्यांच्याशी त्यांची परंपरा, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांच्या धर्म परंपरेला विरोध न करता त्याला या ठिकाणी आपलं काय चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांना या ठिकाणी त्यांच्या सुफीच्या हातावर या लोकांनी दीक्षा घेतलेली आहे. असंच एक उदाहरण आहे की यादव घराण्यामधले काही शाही परिवारातल्या लोकांनी सुद्धा या मोमीन अरब बिल्ला या सुफीच्या हातावर दीक्षा घेतलेली होती आणि त्यांच्या कबरी त्या सुफीच्या म्हणजे खानका आहे, सुफीची जी दर्गा आहे, या दर्गाच्या समोर जे एक बारव आहे, या बारवाच्या आजूबाजूला ज्या कबरी आहे या कबरीवर या कबरी या ठिकाणी त्या शाही परिवारामधल्या लोकांच्या आहे अशा पद्धतीने म्हटलं जातं. त्याच पद्धतीने या ठिकाणी या शाही परिवारामधली एक राजकन्या सुफीनं मुंतोबजे जरजरी बखश दुले म्हणजे मोठं जे उरस भरतो खुल्दाबादमध्ये त्या सुफीची ती मानस कन्या समजल्या जायची आणि त्यांच्या नावाने तिथं एक विहीर आहे सोनबावली म्हणून, जे दर्गेच्या बाजूलाच. अशा पद्धतीने अनेक सुफीचे पुजारी सुद्धा हिंदू आहेत है ना. जसं या ठिकाणी उस्मानाबादचे शमशुद्दीन गाजी नावाचे एक सुफी मोठी दर्गा आहे तिथं. हे सुद्धा 1309 मध्ये हे आलेले सुफी आहे. यांच्या उरसच्या वेळेस सर्व सन्मान हा तिथल्या देशमुख घराण्याला आहे. देशमुख घराण्याने प्रारंभ केल्यानंतरच या ठिकाणी उर्शी परंपरा पुढे चालत असते. त्याच पद्धतीने सुरतशाहवली म्हणून या ठिकाणी लातूरमध्ये आहे. या लातूरच्या सुरतशाहवलीचा उरसचा ज्यावेळेस प्रारंभ होतो सुरुवातीला, तर देशमुख घराणे, विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांच्या घराण्याला पहिला मान आहे. या घराण्यातील लोक येऊन तिथं चादर चढवल्यानंतरच या ठिकाणी ही परंपरा सुरू होत असते. आणि परभणीमधले या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामधले सर्वात मोठा एक उरूस समजला जातो. या उरूसच्या निमित्ताने किंवा त्या सुफीचा तुराबुल हक नावाचे ते सुफी आहे, या सुफीचा बी कालखंड 700 वर्षापूर्वीचा आहे. या सुफीचे पुजारी आजही या ठिकाणी पण पाहतो की रेंगे पाटील म्हणजे आमदार खासदार तिथे राहिलेले या रेंगे पाटलाकडे आहे. आणि मी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सुफीचा अध्ययन करत असताना विदर्भामधल्या अनेक सुफीच्या दर्गेवर म्हणजे मांसाहारचं नैवेद्य चलत नाही, गोड नैवेद्य चालतो. खुलदाबाद मधल्या सर्व सुफीच्या दर्गेवर आहे ना, इथं खाजा म्हणून एक प्रकारचा स्वीट आहे, मिठाई आहे. म्हणजे तिथं हे स्वीट म्हणजे नैवेद्य तिथं नॉनव्हेजचा नैवेद्य चढत नाही आहे ना. जसं नॉनव्हेजचा नैवेद्य चढणारे काही दर्गा आहेत. मलिक बाबाचा म्हणजे वेरूळमध्ये एक दर्गा आहे छोटी, वास्तविक पाहता दर्गा नाही ती ठाणं आहे ते शहा मलिकचं. आणि अंबडमध्ये एक रवना पराडा म्हणून सय्यद जियाउद्दीन म्हणून आहे, सय्यद अलाउद्दीन जिया हे सुफी आहे. इथं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मांसाहाराचं नैवेद्य चालतं. मात्र विदर्भामधल्या आणि कोकण किनारपट्टीमधल्या अनेक सुफीच्या दर्गेवर या ठिकाणी नैवेद्य हे गोडच असेल आणि मांसाहाराचं नैवेद्य चलत नाही. म्हणजे सुफीचं साहित्य, सुफीच्या साहित्यामुळं, सुफीच्या वागणुकीमुळं जसं ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायानं सर्वसामान्याला एकत्रित घेऊन, सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्रित घेऊन एक संप्रदायाचा एक गाडा मोठ्या प्रमाणात पुढे चालला, त्याच पद्धतीने सुफी संप्रदायाने सुद्धा महानुभाव संप्रदायाच्या बरोबर, वारकरी संप्रदायाच्या बरोबर हे एक मोठी एक चळवळ तिचं चालत आलेली. आणि म्हणून ही चळवळ अब्राह्मणी चळवळ समजल्या जाते. आणि ही भारतीय राज्य व्यवस्थेमध्ये, भारतीय समाजामध्ये जी विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे, या विषमतेला तोड म्हणून, ही विषमता नष्ट करण्यासाठी ही जी संप्रदाय आहे म्हणजे अब्राह्मणी संप्रदाय, ही संप्रदायच या ठिकाणी या समाजाला किंवा या देशातल्या समाजाला एकत्रित करण्यासाठी ही भक्ती संप्रदाय आणि सुफी संप्रदाय
यांचं कार्य पुढं चालून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहेत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जे आपण पाहतो या ठिकाणी सुफीच्या विरोधात आहे ना मोठ्या प्रमाणात समाजामध्ये विद्रोह नाही, कारण की सूफीनं जे लिखाण केलेलं आहे हे विद्रोही लिखाण आहे. कारण की तत्कालीन कालखंडामध्ये राज्यव्यवस्था समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जनकल्याणासाठी सर्वसामान्याच्या कल्याणासाठी जे लिखाण झालेलं आहे ते सूफीचं लिखाण आहे. आणि म्हणून सूफीचं लिखाण किंवा या ठिकाणी आज आपण महानुभाव संप्रदायाचं लिखाण पाहू किंवा वारकरी संप्रदायामधले एकनाथी भागवत पाहू, हे सर्व जे लिखाण आहे संप्रदायातले हे कालबाह्य लिखाण झालेलं नाही आणि म्हणून हे विद्रोही लिखाण आहे. म्हणजे अजून 1000 वर्षानंतरही या ठिकाणी आपण पाहतो की हा लिखाण हा कालबाह्य ठरणार नाही, कारण की हे जनकल्याणाचं लिखाण आहे, सर्वसामान्याच्या कल्याणासाठी लिखाण झालेलं आहे. आणि जी पारंपरिक जे धर्माची जोखड होती आहे ना, जी अंधश्रद्धा होती आणि मोठ्या प्रमाणात जादूटोण्याचा जो प्रकार होता याच्या विरोधात निघालेला हे एक चळवळ होती. आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये मोठी हे चळवळ निर्माण झालेली असल्यामुळंच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहतो की नंतर इंग्रजांचं आक्रमण झालं आणि इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धर्म प्रसारासाठी मिशनरीजचं कार्य केलं. मात्र या ठिकाणी आपल्या संस्कृतीचा किंवा हिंदुस्थानामधले जे संप्रदाय जे संस्कृती आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक परबळ अशा पायावर उभी असल्यामुळंच या ठिकाणी इंग्रजाला तिथं काही करता आलेलं नाही. आणि या देशाच्या कल्याणासाठी सर्व संप्रदायाने एकत्रित येऊन नांदणं त्याला गंगा जमनी सरस्वती संस्कृती असं समजतो आपण आहे ना, हिंदुस्थानी एक संस्कृती समजतो. याच्यामध्ये जो गोडावा आहे, याच्यामध्ये जे सौदावी आहे, याच्यामध्ये जनकल्याण आहे, याच्यामध्येच राष्ट्रीय एकात्मतेसाठी म्हणजे एक गूढ दडलेला आहे. याच्यासाठी हे सर्व उपद्रव चालू विद्रोही साहित्य संमेलनाचं आहे. आणि निश्चितच या ठिकाणी अशा प्रकारच्या संमेलनामधून अशा प्रकारच्या चर्चेमधून निश्चितच समाजामध्ये जे तेढ निर्माण होऊ पाहत आहे, जे तेढ निर्माण करू इच्छितात त्याच्या विरोधात उभं राहणं हे आज काळाची गरज आहे. आणि या ठिकाणी मला या संमेलनामध्ये किंवा या परिसंवादामध्ये मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मी आभार मानतो. एक प्रश्न आहे. माईक द्यायचा का? कळाला? सर्वच दर्गेमध्ये या ठिकाणी अंगामध्ये येत नाही, काही दर्ग्याच्या ठिकाणीच येतात आणि त्याला दर्गा किंवा तिथला सूफी त्याला कारणीभूत नाही किंवा सूफीने आपल्या हयातीमध्ये तशा पद्धतीने जादूटोणा केलेला नाही किंवा अंगातून भूत काढण्याचा एकही उदाहरण या ठिकाणी सूफी साहित्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही की एका स्त्रीच्या अंगामध्ये आलेला आहे आणि एखाद्या सूफीने ते काढलेलं आहे. हे नंतर रोजीरोटीसाठी तिथल्या पुजाऱ्यांनी केलेलं आहे, उपद्व्याप आहे. आणि अशी विकृती ही चौकडच आहे ना. आणि ही विकृती या सर्व दर्गामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सूफीचा मूळ उद्देशच होता की या ठिकाणी जादूटोण्यापासून करणी काट्यापासून अंधश्रद्धेपासून समाजाला त्या जोखडातून बाहेर काढणं, समतेचं हे देणं आणि जनकल्याणाचा या ठिकाणी संदेश देणं हा सूफीचा कर्तव्य आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, काही दर्ग्यामध्ये अशा प्रकारचा प्रकार चालतात, परंतु अशा मी संशोधन करत असताना मी जबाबदारपणे बोलतो की मी संशोधन करत असताना अशा दर्ग्याच्या सूफीचं पूर्ण या ठिकाणी मी तिथलं साहित्य वाचलं, त्यांची परंपरा वाचली, तर त्या सूफीच्या हयातीमध्ये असं घडलेलं नाही. सूफीच्या नंतर काही वर्ष 2 वर्षानं म्हणजे 400-500 वर्षानंतर अशा पद्धतीने बसणारे जे पुजारी असतात है ना, म्हणजे एका पुजाऱ्याचं मी सांगतो तुम्हाला, खुलदाबाद मधले एका पुजाऱ्याने सांगितलं की हे सूफी आहे, यांचे वडील दिल्लीमध्ये होते आणि त्यांचा मुलगा मोहम्मद तुगलकांच्या बरोबर दक्षिणेमध्ये आलेला होता आणि हे आपल्या मुलाला पाहण्यासाठी पायाच्या अंगठ्यावर चालत आलेले आहेत. हे शक्य आहे का? म्हणजे अशा पद्धतीचं नंतर काही लोक काढतात, काही उपद्व्याप करतात, काही जादूटोणे करतात आणि हे सर्व संप्रदायामध्ये आहे आणि हे व्हायला नको. मात्र आता या ठिकाणी सूफीचं तत्वज्ञान थोडं लोक वाचायला लागलेले, कळायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे त्याच्यावर निश्चितच आता पायबंद बसेल. आणि याच्यामध्ये झालं काय
की स्वातंत्र्याच्या नंतर राजभाषा बदलली, बोली भाषा बदलली आहे ना. म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्याची भाषा महाराष्ट्रामध्ये केव्हाच कधीच या ठिकाणी उर्दू आणि पर्शियन राहिलेली नाही. आणि आजही महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 ते 40% लोकांना उर्दू वाचता येत नाही, उर्दू बोलता येत नाही शुद्ध पद्धतीने. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत. हा मराठवाडा हा निजामाच्या म्हणजे कारकिर्दीत होता, निजामाच्या संस्थानामध्ये होता आणि 48 पर्यंत आपण त्याच्या राज्य व्यवस्थेमध्ये असल्यामुळं मराठवाड्यातल्या लोकांना उर्दू बोलता येते, समजते बरेचशी. मात्र या ठिकाणी बाहेरच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या लोकांना मराठी कळत नाही आणि मराठीच म्हणजे उर्दू कळत नाही. आणि इस्लामचा आणि सुफीचा मोठ्या प्रमाणात तत्वज्ञान किंवा जे ज्ञानाचं भंडार आहे हे उर्दूमध्ये आहे किंवा पर्शियनमध्ये आहे. आणि हे स्वातंत्र्याच्या नंतर जे बुद्धिजीवी वर्ग होते इस्लाम धर्मामधले मुसलमान, या लोकांनी या ठिकाणी हा जो साहित्य आहे सुफीचा जे साहित्य, हे साहित्य मराठीमध्ये आणायला हवा होता, जेणेकरून हे सर्वसामान्यापर्यंत गेलं असतं. अनेक लोक आज सुफीकडे जातात, नवस मागतात आहे ना, त्यांना काय आहे कुठलं आहे काहीच माहीत नसतं. मात्र त्यांनी नवस मागितलं म्हणून मी नवस मागायचं, मी नवस मागितलं मग त्याने नवस मागायचं. मूळ संकल्पना इस्लाम धर्मामध्ये नवसची नाहीच आहे ना. म्हणजे नवस सुफी देणारा नसतो, जसं म्हणजे संत स्वतः काही देणारा नसतो. सर्व देणारी जात किंवा सर्व करणारा हा ब्रह्म आहे, अल्लाह आहे, ईश्वर आहे ना. म्हणजे अशा पद्धतीनं सुफी संप्रदायामध्ये सुद्धा किंवा इस्लाम धर्मामध्ये सुद्धा मुस्लिम समाजामध्ये सुद्धा हे अज्ञानापोटी मोठ्या प्रमाणात हे कर्मकांड आणि जादूटोणे चालत असतात आणि हे योग्य नाही. ही बुद्धिजीवी वर्गाचं काम आहे की त्यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचवणं. ठीक आहे, अजून काही प्रश्न? ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक एजाज शेख सरांनी सुफी संप्रदाय या संदर्भानं सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. एक प्रश्नही आला होता अंगात येणे वगैरे, त्याचंही समर्पक असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. अंगात येण्याच्या संदर्भात आपल्याला असं थोडं चिकित्सक अभ्यास करता येईल की महिलांच्याच अंगात काय येतं, पुरुषांच्या काय येत नाही, म्हणजे असंही आपल्याला थोडंसं बघता येईल. कारण कर्मकांडामध्ये गुंतलेला महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होता, अत्यंत अंधश्रद्धाळू. पण कोणताही संप्रदाय अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही, हे सरांनी अभ्यासपूर्ण असं सांगितलेलं आहे. सुफी संप्रदाय हा माणसं जोडणारा संप्रदाय आहे, तो कधीही राज्यकर्त्यांच्या आहारी गेलेला नाही, ही गोष्टसुद्धा त्यांनी खास करून नमूद केलेली आहे. आणि इस्लामच्या चौकटीच्या आतच राहून या सुफी संप्रदायाने समतेचा विचार कसा मांडलेला आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 13वं शतक हे क्रांतिकारी शतक होतं आणि या क्रांतीला बळ देण्याचं काम इतर संप्रदायाप्रमाणे सुफी संप्रदायानं सुद्धा केलेलं आहे. मी सरांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि तिसरे वक्ते माननीय अरविंद खैरनार सर यांना आमंत्रित करतो. 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा परिसंवाद 4 विषय भारतीय विषमतेच्या विरोधात विविध धर्म प्रवाहांची भूमिका आणि आजचे वास्तव. भारतीय विषमतेच्या विरोधात विविध धर्म प्रवाहांची भूमिका हा विषय समजून घेताना पहिले तर मला वाटतं की आपल्याला माहीत असावं की धर्म म्हणजे काय. पहिले आपल्याला माहीत असावं की धर्म म्हणजे काय. धर्माच्या व्याख्या समजून घेताना लेटेस्टमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला बाळ गंगाधर टिळकांनी गीतेचं मराठी ट्रान्सलेशन केलं, गीता रहस्य नावाचा ग्रंथ दिला. गीता रहस्यामध्ये टिळकांनी धर्माची व्याख्या दिली. ती काय व्याख्या आहे की जो धारण केला जातो तो धर्म, जो धारण केला जातो तो धर्म किंवा आमच्या ज्या धारणा आहेत त्या धारणा म्हणजे धर्म. मग प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारूया आपण की धर्म म्हणजे काय. कारण की एक हायरार्की आहे जाती व्यवस्थेमधली, बाळ गंगाधर टिळकांची व्याख्या. आणि आता बाबासाहेबांना विचारा की धर्माची व्याख्या काय.
तर बाबासाहेब सुद्धा म्हणतात, बाळ गंगाधर जे म्हणत आहेत, जो धारण केला जातो तोच धर्म, ही सुद्धा माझी पण व्याख्या आहे. मला याच्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्टरमध्ये जायचं नाहीये. म्हणजेच काय, तर याच्याबद्दल छोट्या छोट्या व्याख्या आपण समजून घेऊया. महाभारतातली व्याख्या आहे, रामायणातली व्याख्या आहे, भगवद्गीतेतली व्याख्या आहे, त्यानंतर सत्य धर्माची व्याख्या आहे जी महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली असेल, तथागत गौतम बुद्धांनी दिली असेल, सुफी संतांनी दिली असेल, मानभाव पंथांनी दिली असेल, वारकरी संप्रदायाने दिलेली असेल. तर थोडक्यात मी तुम्हाला महाभारतामध्ये धर्माची व्याख्या काय इंग्लिश में सांगतो, हिंदी में सांगतो. शास्त्रों में वर्णाश्रम के अनुसार, शास्त्रों में वर्णाश्रम के अनुसार कर्तव्य कर्म निर्धारित किए हुए हैं. वर्णाश्रम के अनुसार प्रत्येक व्यक्ति को उसी व्यवस्था के अनुसार अपने कर्तव्य कर्म करने चाहिए, यही उसका धर्म है. शास्त्रों में वर्णाश्रम वर्णाश्रम के अनुसार कर्तव्य कर्म निर्धारित किए हुए हैं. प्रत्येक व्यक्ति को उसी व्यवस्था के अनुसार अपने कर्तव्य कर्म करने चाहिए, यही उसका धर्म है. फिर राजा का क्या धर्म है? राजा का धर्म है वह अपना प्रजा का पालन एक पिता की तरह करे. प्रजा वर्णाश्रम व्यवस्था के विपरीत कर्म करे तो उसे दंडित करे. राजा का क्या धर्म है? प्रजा अगर वर्णाश्रम व्यवस्था के विपरीत कर्म करे तो उसे दंडित करे. राजा का धर्म है. राजा म्हणजे क्षत्रिय आहे. राजा केव्हा झाला? जोपर्यंत त्याचा ब्राह्मण राज्याभिषेक करत नाही तोपर्यंत तो राजा होत नसतो. म्हणजेच राजाचा काय धर्म आहे हा ऑलरेडी वर्ण व्यवस्थेने ठरवलेला आहे. भगवद्गीता काय म्हणते, म्हणजे कृष्ण काय म्हणतात, स्वधर्म ही धर्म आहे. धर्माची व्याख्या मी तुम्हाला आता दिली मगाशी, जो धारण केला जातो तो. रामायणामध्ये बघूया काय म्हणते. माझं मनाचं नाही बरं का, काही अभ्यास करायचा, आपली जबाबदारी अभ्यास करायची आहे. भाषण ठोकायचा कार्यक्रम नाही, अभ्यास करावा लागेल आपल्याला. रामायणातला धर्म काय बघूया. वर्णक्रमानुसार ज्या वर्णाला जे कर्म निर्धारित केलेले आहे त्याचे आचरण करणे हेच धर्म होय आणि हेच त्याचे कर्तव्य होय. वर्णक्रमानुसार ज्या वर्णाला जे कर्म निर्धारित केलेले आहे त्याचे आचरण करणे हेच धर्म होय व हेच त्याचे कर्तव्य होय. म्हणजे इन ऑल मला जे काय सांगायचं आहे, जे काही ब्राह्मणिकल डॉक्युमेंट्स आहे ते ब्राह्मणिकल डॉक्युमेंट्स आपल्याला असं सांगतात की जर तो ब्राह्मण आहे तर ब्राह्मणाला विशिष्ट काही अधिकार देण्यात आलेले आहे. कारण वर्णाश्रमाची निर्मिती त्यांनी केली. म्हणजेच काय, वेळ प्रसंगी तो क्षत्रिय सुद्धा होऊ शकतो. मग त्याला ज्ञान देण्याचा आहे, ज्ञान घेण्याचा आहे, त्याला धनसंचय करण्याचा आहे, त्याला शस्त्र सांभाळण्याचा आहे. नंबर 2, क्षत्रियाला ज्ञान घेण्याचा आहे, ज्ञान देण्याचा नाही. एक क्षेत्र सांभाळू शकतो किंवा पैसे सांभाळू शकतो. वैश्याला एक अधिकार दिला, त्याला व्यापार करायचा आहे आणि त्याला थोडंफार शिक्षण घेता तर घेऊ शकतो तो त्याचा व्यवहारापुरता. शूद्र नावाचा जो वर्ण आहे की ज्याच्यामध्ये सो कॉल्ड आजचा मराठा ओबीसी वर्ग येतो किंवा एनटी टीएनटी विजेंटी येतात, त्यांना फक्त एकच अधिकार आहे, त्यांनी वैश्यांची, क्षत्रियांची आणि ब्राह्मणांची सेवा करायची आहे. ती कशी? निरपेक्ष भावनेने, म्हणजे कोणत्याही प्रकारचा अपेक्षा न करता त्याला ती धर्म त्याचा पाळायचा आहे. म्हणजे शूद्राचा धर्म काय आहे? वरच्यांची सेवा करायचा, वैश्यांची वरच्यांची सेवा करायचा, क्षत्रियांची ब्राह्मणाची सेवा करायचा. आणि 4 सोडल्यानंतर जे काही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वर्तमानातले आहे ते काही ब्राह्मणिकल डॉक्युमेंट मध्ये वर्णाश्रमामध्ये येत नाहीत. दोज आर कॉल्ड अवर्ण. 5 वर्ण आहे ना, तो अवर्ण, त्या वर्णामध्ये ते नाही येत. राजाचं काम काय आहे की हे जे 4 वर्णातले ब्राह्मण सोडून
वैश्य शूद्र आणि बाकी राहिल्यानंतर जातीशूद्र यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं आहे. जर त्याने वर्णाश्रम म्हणजे उदाहरणार्थ जर शूद्राला वाटलं, एखाद्या ओबीसी मराठ्याला वाटलं की त्याला राजा बनायची त्याची इच्छा झालेली आहे, चालणार नाही. चालणार नाही. म्हणजे त्याला दंडित करायचं आहे. हा दंडित करण्याचा जो कार्यक्रम त्याला अधिकार दिलेला आहे, त्यासाठीच ब्राह्मणांनी त्याचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे की त्याला राजस्व प्राप्त केलेला आहे. म्हणजे हा धर्म आहे. म्हणजे या धर्माच्या व्याख्येमध्ये आपण जे शूद्र अतिशूद्र शेतकरी कष्टकरी लोक आहेत, आपल्याला याच्यामध्ये स्थान नाही. कोणत्या धर्मात? जो धर्म ब्राह्मणिकल डॉक्युमेंट्सने आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला धर्म काय आहे की जो आताच्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की मानभोव पंथ आहे, वारकरी पंथ आहे, सुफी पंथ आहे. तर आपण थोडक्यात सुफी पंथाकडे ज्या वेळेला जातो, सुफी पंथ ज्या वेळेला या भारत देशामध्ये आला तर त्यावेळेला हा जो काही शोषित वंचित जो काही वर्ग होता, दबा कुचला हुआ जो वर्ग था, या वर्गाला सुफींनी जवळ केले. कारण या वर्गाला जवळ कोणी करत नव्हते, कारण की ते वर्णाश्रमानुसार शूद्र होते किंवा अतिशूद्र होते ज्योतिबा फुलेंच्या भाषेमध्ये. यांना कोणी जवळ करत नव्हतं, सुफींनी जवळ केले. सुफींनी जवळ केले, सोबत एका पंक्तीत जीव घातले, सोबत त्यांच्यासोबत खाण्याचा व्यवहार केला, व्यवस्थित त्यांना मान सन्मान देण्याचा कार्यक्रम केला. म्हणून ही लोक सुफी संतांकडे ओढली गेली, आकर्षित गेली. कारण की त्या सुफींमध्ये करुणा होती. करुणा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. ज्ञान आणि करुणा, ज्ञान असलं आणि इगो असलं काही कामाचा नाही, पण तो करुणा जी होती त्या करुणामुळे तिकडे ते ओढले गेलेत. आणि त्यानंतर वारकरी संप्रदाय आलेला आहे किंवा त्यानंतर लिंगायत धर्म आलेला आहे भारतामध्ये. सुफी आलेले आहेत, सुफींच्या नंतर वारकरी आहे की त्यांच्या नंतरच लिंगायत धर्म आहे. हे सुद्धा धर्म जे आहेत तथाकथित त्यावेळेचे किंवा आताचे शूद्र अतिशूद्रांना त्यांचं उत्थान करण्याच्यासाठी यांची निर्मिती झालेली आहे. कारण की विषमतावादी धर्म होता, म्हणून समतावादी धर्मांची निर्मिती झालेली आहे. जर ते धर्म चांगले होता, जो कटसोट ब्राह्मणवाद म्हणतो किंवा आपण ब्राह्मणांचा धर्म म्हणतो, ब्राह्मण धर्म म्हणतो, त्याला वेगळे शब्द असतील. वर्तमानात त्याला काय जण हिंदू धर्म म्हणतात, पण तो ब्राह्मण धर्मच आहे. तर हा जो काही ब्राह्मण धर्म आहे, या ब्राह्मण धर्माने या सर्व लोकांना नाकारलेलं होतं. आणि ज्या लोकांना नाकारलेलं होतं त्या लोकांना जवळ करण्याचं काम जे असेल, म्हणजे दबा कुठला जो वर्ग आहे त्याला सोबत घेण्याचं काम सुफींच्या नंतर वारकरी संप्रदायाने आणि मानभोव पंथांनी आणि लिंगायत धर्माने केलं. मग हे करत असताना त्यांनी त्यांना सोबत घेतलं, त्यांनी त्यांना सोबतचे हक्क अधिकार दिलेत. थोडक्यात सांगतो मी, आज जर आपण पंढरपूरला गेलात, पंढरपूरला जो रिअल वारकरी आजही जातो तर सहसा तो मंदिरात जात नाही, तो फक्त ध्वजाला नमस्कार करतो किंवा वंदन करतो, निघून येतो. आजही बघा तुम्ही, तो वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला जे मंदिर आहे पांडुरंगाचं, पांडुरंगाच्या मंदिराकडे जाताना जी पहिली पायरी आहे, आज समाजामध्ये त्या पायरी संदर्भात आहे विचारलं तर लोक सांगतात ती पायरी नामदेव पायरी आहे. काय म्हणतात लोक? ती पायरी नामदेवाची पायरी आहे. पण ती नामदेवाची पायरी नाही, तर ती पहिली पायरी संत चोखाची पायरी आहे. की चोखाचं नाव का आम्हाला घ्यायचं नाही? कारण आम्हाला अतिशूद्राचं नाव जीभावर घ्यायला लाज वाटायची. जीभेवर घ्यायचं नाही अतिशूद्राचं नाव. पहिली पायरी जी आहे, पहिली पायरी संत चोखोबांची आहे. कारण की जो खून संत चोखोबांचा या वर्ण व्यवस्थेने केलेला होता, ब्राह्मणवाद्यांनी केलेला होता. संत नामदेव महाराज पंजाबमधून ज्या वेळेला पंजाबला त्यांना मेसेज गेला, नामदेव महाराज पंजाबहून मंगळवेढ्याला गेले, त्यांना जे भिंतीत गाडलेलं होतं संत चोखोबांना, ते भिंत तोडली. संत नामदेवांनी ती भिंतातून त्यांचे जे काही पार्ट्स होते, बोन पार्ट्स त्या ठिकाणी ते घेतले, त्याची पालखी केली आणि पालखी करून संत चोखोबांची जी पालखी आहे ती पालखी त्यांनी पंढरपुराला आणली. आणि पंढरपुराच्या जो पांडुरंग आहे त्याच्या पहिल्या पायरीच्या खाली त्यांनी ते जे त्यांचे बोन्स आहेत, जे हाडं होती, त्यांना त्यांनी त्या ठिकाणी दफनविधी केला आणि त्या ठिकाणी त्यांनी छोटंसं बांधलं, त्याला आपण समाधी म्हणू शकतो की त्याला चोखा पायरी म्हणतात. म्हणजे आज जर तुम्हाला मला जायचं असेल पांडुरंगाकडं तर तुम्हाला मला पहिले चोखाला नमन केल्याशिवाय पहिली पायरी ती आहे.
म्हणजे वर्ण व्यवस्था गाडण्यासाठीचा जो कार्यक्रम आहे हा आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये दिसत आहे. मग हा जो वारकरी संप्रदायाचा प्रभाव, संत कबीरांचा प्रभाव, संत रविदासांचा प्रभाव आणि सुफींचा प्रभाव आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये आपल्याला दिसून येतो. कारण की शृंखला आहे, शृंखला आहे सार्वजनिक सत्य धर्माची. कारण की ही क्रोनॉलॉजी आहे. आम्ही डायरेक्टली ज्योतिबा फुलेंपर्यंत नाही येऊ शकत, कारण की ते एका विरासतीचे, ते एक त्या ठिकाणचे नायक आहे. प्रत्येक वेळेला नायक वेगवेगळे बदललेले आहेत. कधी त्या नायकाने बुद्धांचं नाव घेतलं असेल, कधी त्या नायकांनी सुफींचं नाव घेतलं असेल, कधी त्यांनी संत नामदेवांचं घेतलं, कधी संत तुकोबारायांचं घेतलं. नंतरच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव माहिती दिसतात. मग ज्योतिबा फुलेंनी ज्या वेळेला सत्यशोधक समाज निर्माण केला, त्यांनी शेवटी जाताना की त्यांना वाटलं की त्यांच्या जीवनाचं जे काही सारी फिलॉसॉफी आहे, हे तत्वज्ञान आहे, हे एका ग्रंथामध्ये मला कॉन्सॉलिडेट करावं लागेल. एवढं सगळं मला जे काही इन्फॉर्मेशन झालेली आहे, की जे मला अनुभव आलेला आहे, हा अनुभव एका ग्रंथात मला एकत्र करायचा आहे. म्हणून त्यांनी ते लिहिताना त्या पुस्तकाला नाव दिलं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. कारण की महात्मा फुलेंचा दावा आहे, सर्व पुस्तक हे माणसाने लिहिलेले असतात, कोणत्याही वरून आलेले नसतात. त्यांनी पहिले खोडलं, म्हणजे लिहिलं त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक. सत्य म्हणजे काय मी सांगतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. सत्य धर्म, धर्म म्हणजे काय? आपली जी धारणा आहे, जे आपण धारण केलेले, त्या ज्या आपल्या धारणा आहेत, ते का आपण जे धारण केलं जातं त्याला आपण धर्म म्हणतो. तर सत्य म्हणजे काय? स आणि त्य, स अधिक त्य, दोन शब्द स अधिक त्य असं एकत्र आल्यावर सत्य शब्द तयार होतो. मग स म्हणजे काय आणि त्य म्हणजे काय? स म्हणजे काय? तर जे आपलं तथ्य आहे, तथ्य म्हणजे फॅक्ट, आपण त्याला कधी कोण म्हणतं ट्रू आहे. काही जण काय म्हणतात सत्यशोधक समाज. सत्यशोधक म्हणजे काय? खरे शोधणारे. बिलकुल नाही, खरं शोधायचा कार्यक्रम नाही, सत्य शोधणार. कारण हे सत्य ऑलरेडी बुद्धांनी त्या काळात शोधलेलं होतं. वर्तमानातलं सत्य काय आहे? सत्य म्हणजे काय? स अधिकत्य. स म्हणजे काय? की ज्या सद्भावना, सदसंग किंवा एक सत किंवा चांगला विचार किंवा चांगली कामं किंवा चांगलं विचार, चांगलापणा, हे चांगलं एस्टॅब्लिश करण्यासाठीचं जे काही तथ्य आहे ते म्हणजे सत्य. तर सत्य म्हणजे काय? ज्या व्यक्तीला की कोणताही व्यक्ती जगभरातला असेल, जर तो व्यक्ती, जो व्यक्ती दबे कुचले हुए लोग है, जे शोषित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, खालच्या वर्गातली लोक आहे, या लोकांना अपलिफ्ट करण्यासाठी जो व्यक्ती त्याची जिंदगी लावतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थी सत्यधर्मी आपण म्हणू शकतो. मी माझं लग्न सत्यशोधक पद्धतीने केलं म्हणून सत्यधर्मी होत नाही. माझं लग्न मी ब्राह्मण सोडून केलं, मी सत्यशोधक होत नाही. माझी जर भूमिका खालच्या वर्गाला अपलिफ्ट करण्यासाठी नसेल, मी सत्यशोधक नाही. नुसतं ब्राह्मण मुक्त कार्यक्रम नाहीये. आम्हाला या वर्गाला वर आणण्यासाठी जर आम्ही काम करत असू, तर आम्ही कबीरांचे पाईक, तर आम्ही बुद्धांचे पाईक, तर आम्ही ज्योतिबांचे पाईक, हे जर आम्ही एस्टॅब्लिश करण्यासाठी काम करत असू, तरच माझ्या माहितीनुसार सार्वजनिक सत्यधर्म एस्टॅब्लिश करण्यासाठी मला वाटते की आपण काम करत असो असं समजूया. आणि हे जे सार्वजनिक सत्यधर्म, जे ज्योतिबांना सापडलेलं सत्य होतं, या सत्यासाठी आपण सर्वांनी वर्तमानामध्ये यासाठी आपण ताकद लावूया, मेहनत घेऊया. कारण की वास्तवमध्ये आपल्याला जर एक काम करायचं असेल, तर आपल्याला जोपर्यंत शोषित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, दबा कुचला हुआ वर्ग, इसके उत्थान के लिए अगर हम काम नहीं करते हैं, कोई भी मूवमेंट सफल होने वाली नहीं है. अप्पर कास्टच्या लोकांनी लोअर कास्ट लोकांना अपलिफ्ट करण्याची जोपर्यंत भूमिका आम्ही ठेवणार नाहीये, ज्योतिबा फुले एस्टॅब्लिश होणार नाही, तथागत गौतम बुद्ध एस्टॅब्लिश होणार नाही, संत कबीर एस्टॅब्लिश होणार नाही. यासाठी आपण सर्वजण जर काम करत असो, तर मला वाटतं की एक नवं चांगलं चित्र निर्माण होईल. आणि आपण सर्वजण नवीन चित्र निर्माण करण्यासाठी सर्वजण वेळ द्याल. वेळ झालेली आहे. मला थोडा हात दाखवला म्हणून मी त्याचा आदर पाळतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय सत्यशोधक, जय संविधान.
आपण सत्य म्हणजे काय या शब्दाचा अर्थ उलगडून दाखवला. याशिवाय धर्म म्हणजे काय, माणसाचा धर्म कोणता, राजाचा धर्म कोणता, रामायणातील धर्म कोणता आणि धर्माची व्याख्या करत असताना धारण केला जातो तो धर्म, असं आपण स्पष्ट करून सांगितलेलं आहे. प्रस्थापितांनी नाकारलेल्यांना जवळ करण्याचं काम सुफी संप्रदाय, वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. संत चोखोबांची पहिली पायरी असाही संदर्भ आपण या ठिकाणी वापरलेला आहे. एकूण वर्णव्यवस्थेला गाडण्याचं काम या सर्व संप्रदायांनी कसं केलं हे आपण सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेलं आहे, अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे. माननीय अरविंद खैरनार सरांचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना. या सत्राचे आभार माननीय ॲडव्होकेट जयश्री भगत मॅडम करतील. 19व्या अखिल भारतीय विधुई साहित्य संमेलनाचं हे दुसरं सत्र नुकतंच पार पडलेलं आहे. या निमित्ताने जो काही परिसंवाद आयोजित केला होता तो अतिशय प्रगल्भ वक्त्यांनी आपल्या लेखणीनं म्हणा किंवा वाणीने म्हणा अतिशय सुंदर असा केलेला आहे. तर या सत्राचं अनाहूतपणे आलेलं आभार प्रदर्शन मी इथे करीत आहे, कारण प्रथम ती माझी जबाबदारी नव्हती. असो, तर आजच्या या परिसंवादामध्ये प्रथम वक्ते जे होते ते प्राध्यापक मोहन बाभुळगावकर सर, छत्रपती संभाजीनगर, यांनी महानुभाव पंथाविषयी अतिशय सुंदर अशी माहिती दिली. त्या संप्रदायामध्ये कसा भेदभाव केला जात नव्हता किंवा सर्व धर्मसमभाव कसा अंगीकारला होता याबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती आम्हाला दिली व त्याबद्दल आम्हाला अवगत केलं. त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे ह्या परिसंवादाला लाभलेले दुसरे वक्ते प्राध्यापक एजाज शेख सर, सुफी संप्रदायाविषयी सरांनी अतिशय विस्तृतपणे आपल्याला सांगितलं. सुफी संप्रदाय जेव्हापासून अस्तित्वात आला, तो मुस्लिम धर्म जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासूनच अस्तित्वात आला असं त्यांनी बोलले आणि त्याबद्दल अतिशय सुंदर आणि प्रगल्भ आणि सखोल अशी माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आजच्या परिसंवादाचे तिसरे वक्ते होते माननीय अरविंद खैरनार सर, छत्रपती संभाजीनगर. सरांनी सुद्धा धर्म मार्तंडाविषयी अतिशय प्रखर असा त्यांना विरोध केला. त्याचप्रमाणे धर्माचं जे काही सोंग आणू पाहतात त्यांच्यावर सुद्धा प्रखर असा प्रहार केला आपल्या वाणीतून. तर त्यांचेसुद्धा मी अतिशय आभार मानते. त्याचप्रमाणे आजचे सूत्रसंचालक प्राध्यापक डॉक्टर वैजनाथ कदम सर यांनी अतिशय ओघवत्या वाणीने आजचं सूत्रसंचालन केलं परिसंवादाचं, तर त्यांचेसुद्धा मी अतिशय आभार मानते. त्याचप्रमाणे मला आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल मी विद्रोही साहित्य संमेलनाचे जे आयोजक आहेत त्यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आता आपल्या तिसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे आणि या तिसऱ्या सत्रामध्ये समता गीते सादर करीत आहेत गायक शाहीर वसुधा कल्याणकर, त्याचप्रमाणे शाहीर मेघनाथ जाधव आणि शाहीर अनुराधा सुरडकर. थँक्यू. आपल्या सर्वांचे श्रोत्यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद.